तुम्हाला पण असा कुरकुरीत छान असा तोंडाला चव येईल असा चिवडा आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मला पण रिकाम्या वेळेमध्ये काहीतरी खायला आवडतं, छान असं चटपटीत आणि कुरकुरीत. तर हा चिवडा एक महिनाभर टिकण्यासारखा आहे. चला तर बघूयात रेसिपी. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजची आपली रेसिपी आहे खमंग असा तोंडाला चव येणारा चिवडा. चला तर आपण चिवडा बनवूयात. त्यासाठी मी इकडे चिरमुरे घेतलेले आहेत. तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये चिरमुरे घ्या. मला हव्या त्या प्रमाणामध्ये मी घेतलेले आहेत. कढई ठेवायची, कढई गरम झाल्यावर थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि चिरमुरे घालायचे आणि छान असं खमंग मंद आचेवर चिरमुरे आपण भाजून घ्यायचे आहेत. तर गॅस जास्त फुल करायचा नाही आहे, बारीकच ठेवायचा आहे, जेणेकरून छान असे खरपूस आपले चिरमुरे भाजले जातात आणि छान असा कुरकुरीत चिवडा बनतो. आणि हो, हा चिवडा आपण एक महिनाभर बनवून ठेवू शकतो आणि मधल्या वेळेत कधीही तुम्ही जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा तुम्ही खाऊ शकता. इकडे खमंग असे आपले छान चिरमुरे भाजून झालेले आहेत. आता इकडे आपण शेव बनवणार आहोत घरीच. त्यासाठी लसूण घ्यायचा आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. असंच बारीक नाही झालं तर पाणी घालायचं थोडंसं आणि बारीक करायचं. त्यानंतर इकडे मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. 2 वाट्या बेसन घेतल्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं किंवा अर्ध्या वाटीला कमी घेतलं तरी काही नाही, चालतं. चला तर इकडे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेलाचं मोहन घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालतं, कारण इकडे आपण ज्वारीचं पीठ घातल्यामुळे शेव आपली कुरकुरीत होणारच आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि ते वाटून घेतलेलं लसूण आणि ओव्याचं पाणी घालायचं आहे. पाणी ह्यासाठी घालायचं जेणेकरून आपण अख्खं जर जिरे किंवा ओवा घातला तर ते आपलं शेव जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये पडणार नाही किंवा ते अडकून बसेल. लसूण शेव बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जिरे, लसूण किंवा जे काही साहित्य, मीठ वगैरे जे आहे ते बारीक मिक्सरमध्ये वाटायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं. हे मिश्रण सर्व एकत्र करायचं आहे, छान असं मळून घ्यायचं आहे. तर जास्त घट्ट पण बनवायचं नाही आहे, जास्त पातळ पण नाही, मिडियम असं थिक बनवायचं आहे. आणि आता इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल पण टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण शेव सोडणार आहोत आणि आता मी शेव सोडणार आहे. तर इकडे मी शेव बनवत आहे. तर तुम्हाला वाटलं तर इकडे ही अशी कशी शेव बनवते कॅरीबॅगमध्ये, तर माझ्याकडे शेवाचा साचा नसल्यामुळे तर मी इकडे कॅरीबॅग घेतली आहे आणि त्याला छिद्रे पाडून त्या कॅरीबॅगमध्ये पीठ घातलं आहे आणि अशा प्रकारे मी शेव बनवत आहे. तर कसा वाटला माझा जुगाड नक्की सांगा. छान असा मी जुगाड बनवलेला आहे. तर आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटतो माझा जुगाड. शेव तर खायची होती, पण घरी बनवलेलीच खायची होती, मार्केटमधले तर खायची नव्हती. त्यामुळं मग म्हटलं चला काहीतरी जुगाड करूया. आपल्याकडे तर शेवाचा साचा नाही आहे, त्यामुळं मी असा जुगाड केला. अशी सर्व शेव आपण बनवून घेणार आहोत. छान अशी लाल आणि खरपूस होईपर्यंत तळायची आहे, जेणेकरून छान कडक होते. आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, बारीक गॅसवर शेव तळायची आहे. बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं, जर आपण मोहन नाही घातलं तरी चालतं, फक्त थोडंसं ज्वारीचं पीठ घातल्यानंतर खूप असं छान कडक आणि खुसखुशीत शेव होते. त्यामुळे थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं आणि किंवा तुम्हाला मोहन घालायचं असेल तर मोहनही घालू शकता आणि थोडंसं ज्वारीचं पीठ दोन्ही पण घातलं तरी चालतं. बघू शकता इकडे मी साचा नसताना पण छान अशी शेव बनवलेली आहे. साचा असता तर खूप छान अशी अजून दिसायला आकर्षक दिसली असते आपली शेव आणि खूप मस्त वाटली असती. काही हरकत नाही, ही पण छानच झालेली आपली शेव. बघू शकता किती छान कडक आणि खुसखुशीत झालेली आपली शेव झाली बनवून. आता आपण चिवडा बनवूयात. त्यासाठी इकडे मी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये, चांगले लाल खरपूस होईपर्यंत. तळताना किंवा भाजताना नेहमी बारीक गॅसवरच भाजायचे, जेणेकरून आतून छान भाजले जातात आणि चव चांगली येते.
पण डाळ भाजून घेणार आहोत. डाळ पण तसंच लाल कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. तर डाळ झाल्यानंतर इकडे मी लसणाच्या पाकळ्या अख्ख्या घेतल्या होत्या. त्या अख्ख्या छान अशा आहे आपण सोनेरी कलर येईपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. चांगलं तळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा. तेल थोडंसं थंड झाल्यानंतर तेलामध्ये मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आधी घातली होती त्यामुळे जास्त घालायची गरज नाही आहे. आणि ते चांगलं मिक्स करायचं. सर्व चिरमुरे चांगले एकजीव होईपर्यंत छान असा कलर येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. ते चांगले मिक्स झाल्यानंतर ते तळून घेतलेलं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण बनवलेली जी लसूण शेव होती ती लसूण शेव घालायची आहे. बनवायला टायमिंग नसेल तर तुम्ही बाहेरची मार्केटमधलीही वापरू शकता. तर अशाच आज आपण बनवलेला लसूण शेव चिवडा कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.